मॅच चालू करा मैदानाच्या आतमध्ये, विनंती आहे. वेळ कमी आहे, मॅच चालू करायची. एका बाजूला वितरण होईल, एका बाजूला मॅच चालू राहील. चला ताबडतोब चालू करा मॅच. शरद दरेकर आपण देखील या सतीजी देवकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. सनी या आपण त्वरित आपलं पारितोषिक घेऊन जा कृपा करून. डान्सिंग अंपायर सनी यांच्यासाठी सनी जगताप 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, त्यांना आपण देतोय. मी विनंती करेन किरणजी काका आपल्या हस्ते द्यावं. डान्सिंग अंपायर या आपण पुरस्कार देत आहोत. काका या आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज देतोय. या आपण विनंती करतोय प्रथमतः सनी जगताप यांना पारितोषिक देऊया जेणेकरून ते मैदानावरती दाखल होते. हे कॅश प्राइज होतं भोसले साहेब सौरभजी भोसले यांच्या माध्यमातून जे अंपायर साठी होतं जे आपण देतोय. चला सामन्याला सुरुवात करा. सुनील येवले या मॅच चालू करा, मॅच चालू करा, विनंती आहे. या आपण पारितोषिक देत आहोत. फायटर ऑफ द मॅच निमिष या. सुधीर काका यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येईल. फायटर ऑफ द मॅच सुधीर काका या चला त्वरित. फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करत आहोत. निमिष शेडकर याला हा पुरस्कार देण्यात येईल. निमिष शेडकर याला आपण हा पुरस्कार देत आहोत. आणि अगदी त्याच वेळेला या मॅन ऑफ द मॅच किरणला पुरस्कार देण्यात येईल, जी मात्र एक आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट्स आपण देत आहोत. खातू फायनान्स किरण गाडगे या प्लेअर ऑफ द मॅच. आणि ग्लिस्टर्सचा एक कॅलेंडर आणि त्याच वेळेला हा एक ग्लोब देखील आपण देत आहोत. चंदू आणि त्याच वेळेला सुनील येवले आपण देखील या. जे मात्र आपण एक नवीन वर्षाचं कॅलेंडर देतो ग्लिस्टरच्या माध्यमातून. ही आकर्षक ट्रॉफी आणि हा ब्लब देखील देत आहोत. सुनील येवले आपल्यासाठी 500 रुपये आहेत. चंदू आपल्यासाठी 300 आहेत. या पण जिथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला किरण गाडगेशी चर्चा करतो. किरण काय म्हणशील, महत्वाचा सामना होता, ज्या पद्धतीने मॅच झाली, ज्या रीतीने गोलंदाजी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली, एकंदरीत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल काय म्हणशील? आणि सीएच प्रीमियर लीग मी पूर्ण संघाचा आभार मानेल. सुनील येवलेंनी ती कॅच पकडली, ती आमचा टर्निंग पॉइंट ठरला. सुनील येवले आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, कारण संपूर्ण क्रिकेट रसिक या सीएच प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्या खेळाडूवरती जास्तीचं प्रेम दाखवतात त्याने तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, ज्याने बॅटिंगही चांगली केली. त्यांनी बॅटिंग नाही केली तरी तो आमच्यासाठी उभा राहिला ना, तर भरपूर आहे. संघाचे संघमालक त्याच वेळेला तुझं प्रदर्शन त्याबद्दल आणि सीएच प्रीमियरच्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर एक नंबर आहे. चला खूप साऱ्या शुभेच्छा. सुनील येवले आपल्यासाठी किरणजी इंगळे आणि त्याच वेळेला 1,500 रुपयाचा कॅश प्राइज. 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देत आहोत. सुनील येवलेसाठी एकदा जोरदार टाळ्या द्यात. आणि त्याच वेळेला साहिल पटेल यांच्या माध्यमातून 9,000 रुपये होते, तेही आपण देत आहोत. साहिलजी पटेल यांच्या माध्यमातून 9,000 रुपये ते देत असताना आपण पाहत आहोत. किरण इंगळे यांच्याकडून 500 आणि सूर्यकांत गुंड या 3 चौकारासाठी पारितोषिक आहे. हे 300 रुपयाचा कॅश प्राइज आपण देतो. सूर्यकांत गुंडे आपल्यासाठी पारितोषिक आहे. आणखीन एक पारितोषिक माझ्या हातामध्ये देऊन गेले होते, ते माझ्याकडे राहिलंय. या आपण तेही लक्ष वेधूयात की कोणाचे आहेत. शरद दरेकर यास त्याचे 500 रुपयाचं पारितोषिक जे राहिलं होतं ते आपण त्याला वितरित करतोय. 500 रुपयाचा कॅश प्राइज शरद दरेकर जो होतं ते आपण त्याला वितरित केलंय. सामन्याला सुरुवात होते आणि सूर्यकांत गुंड आपलं पारितोषिक राहून गेलंय. कृपया या लवकरात लवकर. जशी सामन्याला सुरुवात होईल आपण प्रवीणजी गायकवाड सर यांचा आवाज ऐकूया. तर धन्यवाद जयजी भोसले सर, धन्यवाद संतोषजी पुजारी. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. पाटकर अँड सन्स आणि दुसऱ्या बाजूला PSS भानुशाली या दोन टीमच्या दरम्यान. पाटकर अँड सन्स फलंदाजी करत असताना शानदार सुरुवात केली प्रतीक मोकलने,
परंतु एक षटकार आणि एक चौकार खेळत त्याची विकेट घेण्यामध्ये यश आलं वसंत नंदा यांना. 40+ गोलंदाज आहे, शानदार परफॉर्मन्स सातत्यानं वसंत नंदा यांचा आपण पाहिलेला आहे आणि या चांगलं कमबॅक, एक षटकार आणि एक चौकार आल्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदान मला वाटतं मी जेवढे पारितोषिक आलेले आहेत ते दिले आहेत, परंतु कुठेतरी 500 रुपये अजून राहतात जे आयोजकांकडे मी जमा करेन. 500 रुपये अजून राहिले, कोणीच जे राहिले असतील द्यायचे तर आठवण करा, मी आयोजकांकडे ते जमा केलेले आहेत. अकरा धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. कमी गतीनं टाकलेला चेंडू, यावेळेला पुलचा फटका खेळायचा होता. प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ती 12 वरती. निलेश सोनकर अगोदरच्या मॅच मध्ये दर्जेदार परफॉर्मन्स राहिला आणि अंकुश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दर्शक मोठ्या संख्येनं उपस्थित. सीएचे बांधवांचा एक सण उत्सव आहे. सीएचे प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना महत्वाची मॅच PSS भानुशाली आणि दुसऱ्या बाजूला पाटकर अँड सन्स या दोन टीमच्या दरम्यान रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पाटकर अँड सन्स फलंदाजी करत असताना धावा आहेत त्या 12. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 आता मैदानाच्या आतमध्ये चालू होते. पहिल्या षटकात 12 आल्या आणि या दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. कुशल कोरडे, रवी कोरडे यांचे सुपुत्र अगदी आपण पाहतोय. सातत्यानं क्रिकेटमध्ये रवी कोरडे यांचं देखील योगदान आपण चांगलं पाहिलेलं आणि त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. महत्वाचं हे षटक घेऊन येत असताना सन इम्पॅक्ट्स आणि लवासा फायटर्स यानंतर होणारी मॅच. टॉस साठी दोन्ही कॅप्टननी यायचे. आकाशाचे वेध चेंडूने घेतलेत आणि स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत धावत पळत गेला होता कुशल. चांगला प्रयत्न, गुड ट्रॅक. टोटल वरती नजर टाकूया. सांघिक धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. दर्शकांची गर्दी, धरती प्रेक्षक नेहमीच सीएच्या प्रीमियर लीगच्या रूपाने आपण पाहिलेले आहेत आणि आज देखील दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जितूजी शेळके साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. जितूजी शेळके साहेब आपलंही हार्दिक स्वागत. सीएचे बांधव आपल्या व्यस्त कार्यक्रमातून, व्यस्त वेळेतून हे 2 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेला देत असतात. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतात अवांतर. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. किती टार्गेट सेट केले जाईल खूप महत्वाचं आहे. पाटकर अँड सन्स फलंदाजी करत असताना 15 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येत आहेत. कुशल कोरडेचं महत्वाचं दुसरं षटक जारी आहे. यावेळेला चांगला चेंडू, स्लोअर वनचा उपयोग पुन्हा एकदा केला कुशल यांनी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, या ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. चांगला चेंडू प्रस्तुत केला आणि एक डॉट बॉल त्या ठिकाणी पेश केला जातो आहे. 15 वरती धावफलक स्थिर आहे. PSS भानुशाली या टीम मध्ये कदाचित आकाश अंबानी पण आहेत. शॉर्ट फाईन लेगला ते उभे वाटतात. आकाश अंबानींसारखेच वाटतात ज्यांना आपण शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये पाहतोय. मारा करण्यासाठी बॉलर तयार. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्कचा म्हणावं तसा उपयोग नक्कीच करता आला नाही. पददालित्य म्हणावं तसं वापरता आलं नाही आणि या पाठीमागचे 2 चेंडू निर्धाव येताना जे पाहायला मिळत आहेत. आजकालचं क्रिकेट बदललंय. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपेक्षा निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज खूप महत्वाचे मानले जातात. कुशल कोरडे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर, रोखून ठेवलं, जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. मोठा फटका खेळण्यासाठी वाव दिला जात नाहीये, संधी दिली जात नाहीये. टोटल वरती नजर टाकली तर 15 रन, 15 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी,
वैविध्यता पाहायला मिळते, व्हेरिएशन नक्कीच कुशलचं पाहायला मिळतं आहे. आणि या अक्षरशः रोखून ठेवले 15 या धावसंख्येवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुशल यांची. बॅटची कडा शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. धावबाची संधी, सिंगल प्राप्त केली जाईल. टोटल वरती नजर टाकूया. धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा स्कोर कार्ड वरती. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना कुशल द्वारा अगदी आपण पाहतोय. प्रथा सिपिंग यांच्या माध्यमातून पारितोषिक. विकेट जर घेतली कुशलनं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रथा सिपिंग यांच्या माध्यमातून एक यशस्वी षटक म्हणून या षटकाकडे पाहता येईल. कारण की या षटकात एकूण धावा खर्च केल्या फक्त 4 धावा. कुशल कोरडेक अप्रतिम गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या आणि षटक क्रमांक 2 चा खेळ संपला जातो आहे. धावा आहेत त्या 16. 8 ची सरासरी त्या ठिकाणी राखली आणि 2 षटकात 16 बनवल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ आहे बाकी. जे आहे ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी. शानदार खेळ शेवटपर्यंत पाहायला मिळेल. दोनही संघ चांगला परफॉर्मन्स राहिला आतापर्यंत. यावेळेला फटका सुरेख आहे परंतु तेवढाच अप्रतिम झेल होतोय. लॉंग ऑफला टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. आपल्याला पाहायला मिळत आहे आता 17 धावा धावपलकावरती. 17 रन ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतो आहे. शांत वातावरण आहे. खर तर गरज आहे षटकारांची, चौकारांची, प्रचंड मोठ्या आतिषबाजीची, आक्रमकतेची. 24 चेंडूंचा झटपट खेळ आहे. सगळे क्रिकेट लिजंड एकत्र अगदी आपण पाहतोय. मंगेशजी फदाले अगदी आपण पाहतोय. प्रत्येक पर्वामध्ये दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय. त्यांना आपण आज मैदानावरती पाहतोय. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय. या लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी या प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. 19 रन ऑन स्कोर बोर्ड. 3रं षटक जारी आहे. एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न एका बाजूला राहील. मैदानाच्या आतमध्ये फाटकर अँड सन्स चांगली बांधणी केली आहे संघाची. यावेळेला अगदी आपण पाहतोय उंची आहे आणि त्याचबरोबर लांबी देखील आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं. सीमारेषेच्या बाहेर शानदार षटकार. एक अप्रतिम षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला.
विनोद धनावडेच्या बॅट मधून खरं तर हेच फटके अपेक्षित आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कुशल चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. चांगलं कलेक्शन कॉम्बिनेशन फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्या जात आहेत. 2 धावा वाचवल्यात. खरं तर 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतात आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 वरती. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना पाटकर अँड सन्स. प्रवीण सर, खरं तर स्ट्राईक एंडवरचा बॅटर हा पोलादपूरचा आहे रायगड जिल्ह्यातील, तर नॉट स्ट्राईक एंडवरचा कोल्हापूरचा आहे. दोन्हीही बाहुबली आहेत. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विनोद धनावडे. यस यस, चांगली माहिती जयेश सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या पोहोचवली जाते. विनोद धनावडे आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय अंकुश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये शानदार खेळ त्या ठिकाणी. मात्र अगदी आपण पाहतोय या षटकामध्ये एकूण धावा आल्या त्या 12 धावा. प्रफुल्ल यांचं षटक. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरची धावा 28 आणि आता स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं एक महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. षटक क्रमांक 4. सर्व गोष्टी सगळेजण विसरून गेले असतील. क्रिकेटमध्ये रम्मान प्रत्येक जण होताना जो पाहायला मिळतोय. आतुरतेने वाट पाहत असता सीएचे प्रीमियर लीगची आणि आज आनंदाची लयलूट प्रत्येक जण करताना जो पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. प्रफुल्ल. भरत. आता भरत बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. हे शेवटचं षटक टाकण्यासाठी यावेळी अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. अखेरचं षटक, शेवटचं षटक. भरत महत्वाचं षटक घेऊन येत असताना आपण पाहतोय लास्ट ओव्हर टू गो. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली. लीडिंग एज कॉट बिहाइंड ची शिकार फलंदाज ठरताना पाहायला मिळतो आहे. यश मिळत झाला नाही त्या ठिकाणी. पददालित्य म्हणावं तसं वापरता आलं नाहीये. अगदी अनप्लेएबल डिलेव्हरी मैदानाच्या आतमध्ये जागेवरती उभं करून ठेवलं फलंदाजाला आणि एक डॉट बॉल प्रस्तुत केला मैदानाच्या आतमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत येतोय, पळत येतोय. धावा 30 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. अंतिम षटक मार्गस्थ असताना झुंजार लढवय्ये सातत्यानं सरावामध्ये असणारे हे खेळाडू अगदी आपण पाहतोय. अनेक मैदानावरती शनिवार असेल रविवार असेल हे खेळाडू सातत्यानं सराव करत असतात आणि वर्षभर सीएच्या प्रीमियर लीगची आतुरतेने वाट पाहत असतात. आज आपलं सर्वस्व दाखवण्यासाठी सज्ज आहे. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू. सचिन डोंगरे साहेब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात आणि त्यांनी षटकार ठोकला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
निलेजी बोराडे यांच्या माध्यमातून. सचिन नॉन स्ट्राईकच्या दिशेला अगदी आपण पाहतोय, तर विनोदा धनवडे स्ट्राईकच्या दिशेला पिकअप केला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, शानदार, जानदार, वजनदार, धडाकेबाज सिक्सर. समोरच्या दिशेला लॉंग ऑफला, वाईडिश लॉंग ऑफला काय ड्रॉप होताना जो पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आल्यात 2 धावा बनवल्या गेल्या 39 आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 40 धावांचं. 40 इज टार्गेट. नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन, या नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. क्रिश मेरा आवाज जब तक जा रही हो तो जल्द से जल्द आप ही आ जाइए. क्रिश, चला टॉस आपण करतो आहोत. टॉस आपण करतो आहोत. हर्षा मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. हर्षा गणात्रे यांच्या शुभ हस्ते. खरं तर या सकाळी हेड इज अ कॉल, हेड आलाय. टॉस इथे सन इम्पॅक्ट टीमने जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेतला आलाय. मंगेजी फलादे दोन्ही खेळाडू मातब्बरात सातत्याने तुमच्या माध्यमातून प्रदर्शन केले, अनेक वर्ष चांगलं पाहायला मिळत आहे. आता ही बॅटल रंजकता बरी आहे. सतीश देवकर यांच्याबद्दल काय रणनीती आखली आहे का? चांगले खेळाडू आहेत सतीशच्या टीममध्ये आणि तो सलग 14 टुर्नामेंट खेळतोय. त्याला हरवणं काय कठीण आहे. बघू, जो चांगला खेळेल तो जिंकेल. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला महत्वाचा सामना जो मात्र तुम्ही गमावलेला आहात. या सामन्यामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? आम्ही एक 50+ टार्गेट ठेवून खेळणार. पुरेशा वाटतात तुम्हाला एवढ्या धावा? कारण सतीश देवकर समोर असताना. ठीक आहे, 50 टार्गेट ठेवू, 60 होतील. सतीश देवकर, खरं तर दोन्ही खेळाडूंना गेले अनेक वर्ष, मला वाटतं 14 वर्ष तुम्ही सीएचे प्रीमियर लीग खेळलेला आहात. सातत्याने आपण एकत्रित खेळत आहात. मंगेश पदाल यांच्याबद्दल आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या अगेन्स्ट खेळताना हा सामना किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी? खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यात ॲक्च्युली 3 ते 4 प्लेयर्स आहेत तर रेग्युलर ते टुर्नामेंट खेळतात. निमेश असेल, शिवाजी पाडेकर, स्वतः मंगेश खेळतो. बघू, आम्ही त्या प्रयत्न करू कमीत कमी रनमध्ये रोखण्याआधी. ॲक्च्युली प्रेशर त्यांच्यावर आहे. पहिली मॅच ते हारलेत, बघू काय करतात. आम्ही पहिली मॅच जिंकलेलो आहे. चला, मास्टर माइंड ने शुरुआत के लिए असंच म्हणावं लागेल. मैडम, आपके साथ हम जुड़ेंगे. आप सुबह हमने देखा कि जब इस दिन की शुरुआत हुई आप यहाँ पे आए थे, क्या कहना चाहोगे? आप कितने एंजॉय किया इस टूर्नामेंट को और कैसा लगा यहाँ का माहौल? मुझे बहुत अच्छा लगा. मैं फर्स्ट टाइम आई हूँ, मगर मेरा बेटा है वो मतलब फ्रॉम बर्थ उसको क्रिकेट बहुत अच्छी लगती है. तो उसको लास्ट टाइम वो चूक गया था फॉर्म भरने का. दिस टाइम उसने किया अपेयर. तो दे सेड कि मम्मा आप कंटाल जाओगे. मतलब नो प्रॉब्लम, कुछ नया मिलेगा, नए लोग रहेंगे. और ये एक्सपीरियंस मेरे हस्बैंड का है. मैं लास्ट 28 ईयर्स से मेरी शादी हुई है, तो मेरे पापा भी यही लाइन में थे. सो मुझे तो बहुत अच्छे लगते हैं बिकॉज काफ़ी नॉलेजेबल लोग रहते हैं कि जो टाइम निकाल के ये काम भी कर लेते हैं. और जो सारे स्पॉन्सर और जो सारे काम करते हैं वो मतलब घर का काम, ये काम करना, इसमें काम निकालना वो बहुत बड़ी बात है. और मेरे हस्बैंड भी हमारे कंपाउंड में ऐसे करते हैं. तो अपना काम तो 24/7 रहता है. कभी भी डॉक्यूमेंट, कभी भी ये, तो वो मैनेज करते हैं. मगर ये आपने जो मैनेज किया है बहुत सुपर, बहुत सुपर. धन्यवाद मॅडम. आपण एक सन्मान त्यांचा विशेषतः स्टेजवरतीच आपण एक विशेष सन्मान करूयात. कारण एक महिला भगिनी जी मात्र सकाळपासून आपण ज्यांना पाहतोय या व्यासपीठावरती सातत्याने पाहायला मिळाल्या.
जे सकाळपासून एन्जॉय करतात त्यांचा चिरंजीव खेळतोय क्रिश, ज्याला मी आकाश अंबानी म्हणालो होतो, जो शॉर्ट फाईन लेगला उभा होता. त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आपण आलात, आपला वेळ या स्पर्धेला दिलात आणि क्रिकेट सीएचे बद्दलचं प्रेम आपण पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, टॉस जिंकलाय सन इम्पॅक्स टीमने आणि दे विन द टॉस, दे डिसाइडेड बॅट फर्स्ट. सामन्याला सुरुवात होईल. बॅट्समॅन मला पुढे एक सामना, अजूनही एक सामना कमीत कमी होईल. मी लक्ष वेधेन, चला थोडीशी घाई करा. 12वा खेळाडू पाठवा दोन्ही संघ. प्रतीक थोडी घाई व्हायला हवी. थांबा 12वा खेळाडू नाही, लाईव्ह आहे, नाव बोलायला काय नाही. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू पाठवा. सीआयचे प्रीमियर लीग मध्ये होस्ट नाही का असं की 12वा खेळाडू येत नाही म्हणून. लवकर या. चार ओवर के मुकाबले हैं तो बिल्कुल ही दोनों टीमों के 12वा खिलाड़ी मैदान से 2 धावा कमी होईल. दोन्ही संघाचा कर्णधार पाठवा. पीएसएस आणि पाटकर अँड सन्स. पाटकरचा आहे, पीएसएसच्या पाठवा. पीएसएसच्या आ रही समय. बिल्कुल ही रन कम हो जाएंगे. जिनका 12वां खिलाड़ी नहीं आएंगे हमारे कमेटी की तरफ से, या तो रन बढ़ जाएंगे, दोनों में से कुछ तो होगा. तो इस समय चलिए पहली गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए ये गेंद पर देखा जाए तो बिल्कुल ही थोड़ा सा मुश्किल. पीएसएस भानुशाली का इस समय आते हुए 12वां खिलाड़ी. और इस समय पीएसएस भानु के लिए सारे खिलाड़ियों के लिए जो भी 6 लगाएंगे उनको 500 रुपए का पुरस्कार रहेगा प्रथा शिपिंग की तरफ से. नरेंद्र और उनके साथ प्रफुल्ल. बिल्कुल ही बिल्कुल ओरिजिनल आदमी का आगमन हो चुका है हमारे भानुशाली की तरफ से इस समय 12वां खिलाड़ी के रूप में. बिल्कुल ही देखा जाए तो इस समय और प्रफुल्ल ने इस बार इस गेंद को बिल्कुल मिड ऊपर से खेलने की कोशिशों में सफल. गेंदे गई सीधा सीमा रेखा पार. आएगा यहां पे सटकार 6 रनों के लिए. बिल्कुल ही प्रफुल्ल और नरेंद्र. सो गया. गाना नहीं बजेगा. खाना खा के आराम से मैदान पर इस समय उतरे हैं दोनों ही बल्लेबाज. देखनी होगी यहां पर प्रथा शिपिंग की तरफ से पीएसएस के सभी बल्लेबाजों के लिए हर 6 के ऊपर 500 रुपया. एक 6 तो लगा. ये गेंदे थोड़ी सी डॉट होता हुआ फ्लाइटेड गेंद थोड़ी सी रुक कर आई. बल्लेबाज पीछे हटकर खेलने की कोशिश की और कोशिशों में इस समय नाकाम होते हुए इस गेंदों के ऊपर 4 गेंदे और कुल 7 रन जीतने का लक्ष्य यहां पर अगर देखा जाए. अगली गेंद और इस बार फिर से दूर भेजने की कोशिश और ये बहुत ही ऊपर गाई गेंद पे 6 रनों के लिए सटकार. ये जो एरिया है ये बहुत ही दूर है बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो. और बहुत ही लंबा 6 लगा है इस बार. ये गेंदे 6 रनों के लिए गई और इस 6 रनों के साथ इस ओवर में अगर देखा जाए तो कुल 13 रन बटोर लिए हैं बल्लेबाजों ने. अगली गेंद और इस बार बैकफुट पर जाकर फोल किया है मिड विकेट के ऊपर से. फिर से एक बार यह गेंद 6 रनों के लिए इस ओवर में धाराशायी करते हुए बहुत ही ज्यादा ही आक्रामकता दिखाते हुए. अब इसको मैं बताएंगे. इस समय एक हमारे पास नोटिस आई है. देखना होगा. एक बच्चे हैं जो बच्चा गुम हो गया चुका हुई ना, गुम हो चुका है. बच्चे का नाम साहिल कुमार है और ये बोलते नहीं है, मुका है और छोटा बच्चा है. बिल्कुल ही देखा जाए तो 7-8 साल के होंगे. 9 साल के बच्चे हैं. अगर इन बच्चे को आप लोग कहीं भी देखेंगे, इनका पोस्टर लगेगा इस एरिया में सारे जगहों पे, तो उन बच्चों को अगर आप किसी के नजर में आ जाए तो उन बच्चों को अगर आप इस संपर्क नंबर रहेगा उस नंबर पे अगर आप फोन करेंगे तो बिल्कुल ही 20,000 रुपया आपको दी जाएगी. ये हम एक स्टिकर लेके जा रहे हैं. मैं अपने एरिया में भी लगा दूंगा. धन्यवाद बच्चा, क्योंकि ये जनहित का है. जनहित में ये है. आप कुछ लेके जाओ, मैं 2 लेता हूँ, 100 को बांट दो. और बिल्कुल ही इस समय मैदान पर चलते हुए ओवर की समाप्ति हुई थी. इस ओवर में आए थे 19 रन. बहुत ही ज्यादा महंगा ओवर देखा जाए तो. जीतने का जो लक्ष्य है वो 40 रनों का है. उसमें से 19 रन पहले ही ओवर में बनते हुए करीबन आधा रन पहले ओवर में मिला था.
नवनाथ की गेंदबाजी उतनी खास नहीं रही पहले ओवर में, बिल्कुल ही देखा जाए तो 3 छक्के लगाए थे प्रफुल्ल, 1500 रुपए उनके खाते में आई है प्रथा शिपिंग की तरफ से। देखा जाए तो बिल्कुल ही लाजवाब बल्लेबाजी प्रफुल्ल के द्वारा। इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज नरेंद्र। जय महाकाली, आया भानुशाली और इस बार ये गेंद फिर से एक बार कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 1 बाउंस के बाद 4 रन चौकार। इस 19 के साथ 4 रन और जुड़ते हुए 23 रन अभी तक बनता हुआ इस मुकाबले में देखा जाए तो। और बिल्कुल ही 4 ओवर के मुकाबले हैं, 4 ओवर में 40 बनाने हैं, परंतु अभी तक कुल 8 गेंदों की खेल हुई है और 8 गेंदों में कुल स्कोर अभी तक बने हैं 23 रन। दाएं हाथ से ये गेंद पटकी हुई, बॉलर के ऊपर से खेलने की कोशिश थी, बॉल ऊपर आकर लगी बल्ले का नरेंद्र ने, और गेंदों को खेला जरूर था, मिड विकेट की तरफ आया था, गेंद को फील्ड किया जा रहा है 1 रन आसानी से चुराते हुए। इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 24 पर। 24 रन अभी तक बनते हुए, जीतने का लक्ष्य है 40 रनों का। 16 रन पीछे अभी भी बचे हुए गेंदों के ऊपर, कुल गेंदे अभी भी बचे हुए अगर देखा जाए तो। इसके बाद 2 ओवर की खेल शेष रहेंगे। 15 गेंदे और 16 रनों की जरूरत अभी भी। ये खराब गेंद, दिशाहीन गेंदबाजी, हल्के हाथों से गेंद को छोड़ते हुए लेग स्टंप्स के बाहर, वाइड का इशारा आता हुआ इस समय। यह मुकाबला चलता हुआ इस समय पीएसएस और उनके खिलाफ पाटकर एंड सन्स। वाइड के बाद इस बार यह गेंद बहुत ही दूर जाकर गिरेगी, बिग 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 सिक्सर। ये 6 रन और इस 6 रनों के साथ और स्कोर छापा हुआ। बिल्कुल ही देखा जाए तो इस तरह से बल्लेबाजी हो रही है जैसे कि बल्ले से रन नहीं बल्कि रनों की बारिश होती हुई। प्रफुल्ल इस समय एक और छक्का लगाते हुए 4 छक्के लगाए हैं। 2000 क्रैश प्राइज आता हुआ उनका प्रथा स्विंग की तरफ से। और एक बार फिर से ये गेंदे बिल्कुल ही देखना होगा, इस बार अंदर और वहां पे कैच किए जाएंगे। पहला सफलता प्रफुल्ल के रूप में मिलता हुआ। प्रफुल्ल इस समय मैदान से बाहर जाते हुए, पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, बिल्कुल ही टी शर्ट उन्होंने लगाए हुए हैं, तो इसी से अंदाजा लगा सकते हैं कि आप पहले मैच उन्होंने खेला होगा तो मैन ऑफ द मैच बने थे। और इस समय मैदान से बाहर जाते हुए 4 छक्के लगाए, 5 गेंदों का सामना किया, 24 रन बटोरते हुए। क्या लाजवाब स्ट्राइक रेट के साथ यहां पर बल्लेबाजी करते हुए प्रफुल्ल। उनका स्थान लेने के लिए नए बल्लेबाज इस समय मैदान पर वसंत भानुशाली। क्या बात है, वसंत की अगर बातें करें, बसंत भानुशाली है, नंदा ही है, वो बेट जो आप बताएंगे वही होगी। और बिल्कुल ही यहां पर एक लाजवाब इस समय बिल्कुल ही देखा जाए तो भानुशाली ग्रुप के को ऑनर भी कह सकते हैं आप, परंतु देखा जाए तो एक लाजवाब बल्लेबाजी होगी क्योंकि पिछले सीरीज में यहां पर 40+ का जो सीजन हुआ था उसमें बल्लेबाजी किया था। इस बेहतरीन बल्लेबाजी आई थी वसंत के द्वारा। एक शॉट ऑफ लेंथ बिल्कुल यहां पैकेट गेंद के ऊपर उड़ाने की कोशिश किया है, लेकिन इस बार गेंदें दूर गई नहीं और ये झटका लग रहा है। एक बहुत ही बाहुबली बल्लेबाज है वसंत नंदा। नए बल्लेबाज इस समय मैदान में आते हुए बालू खिलाड़ी इस समय आते हुए मैदान पर। ये खिलाड़ी किस तरह की खेल खेलेंगे देखना होगा। कुल स्कोर अभी तक बने हैं 31 रन, सिर्फ 9 रनों की आवश्यकता है। बचे हुए गेंदे हैं अभी तक 12 रन। बालू खिलाड़ी बिल्कुल ही अगर देखा जाए तो खिलाड़ी हैं, खेल खेलते हैं, परंतु यहां पर खेल खेलना होगा। नाम के साथ काम भी जुड़ा हुआ है, बिल्कुल ही सरनेम के साथ खिलाड़ी हैं। खिलाड़ी मुश्किल होती है कभी कभी क्योंकि हिंदी और मराठी के जो कुछ शब्द होते हैं वो थोड़ा सा अलग होती है। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो हिंदी का जो स्पष्टता है वो अलग है, मराठी का स्पष्टता अलग है। कुछ अक्षर इस तरह की हैं जिसको संस्कृत के साथ जुड़ा जाता है, तो जब हम संस्कृत बोलते हैं तो वो मराठी शब्द आती है उसमें। इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज तैनात होते हुए नरेंद्र, जिन्होंने साथ दिया था 1 चौके लगाकर। अगली गेंद खेलने के लिए इस ओवर की पहली गेंद को उड़ाने की कोशिश, बहुत ही दूर जाकर गिरेगी गेंद, मैदान के बाहर गई। 6 रनों के लिए षटकार। ये 500 का नोट आया जेब में और गेंदे गई मैदान के बाहर। बॉल की आवश्यकता और बिल्कुल ही अब बचे हुए जो रने हैं वो सिर्फ 3 रन। जितना जल्दी ये मुकाबला समाप्त होगा उतना जल्दी एक और नया मुकाबला मैदान में होंगे, क्योंकि जैसे वक्त रहेंगे एक और मुकाबला हो जाए।
परंतु यहां पर बहुत ही अच्छा काम किया है भानुशाली पार्टी ने। बहुत ही जल्दी इस मुकाबले को खत्म करने की कोशिश करते हुए पटकी हुई गेंद स्टंप्स के बाहर से और बाहर, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन यहां पर आते हुए। बचे हुए 2 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। अगर देखा जाए तो इस समय पीएसएस भानुशाली और पाटकर एंड सन्स, पाटकर शायद ये दूसरा मुकाबला हारेगा तो मुश्किल ही सीरीज से मुश्किल हो जाएंगे फिर आगे के लिए। और इस समय और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है पीएसएस भानुशाली एंड ग्रुप। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, शुभेच्छा रहेगा बिल्कुल ही पाटकर एंड सन्स के लिए। चलिए आप लोग बाहर आइए। और जो अभी टॉस जीता था लवासा और देखा जाए तो सन इम्पैक्ट्स, लवासा संघ चला मैदानाच्या आतमध्ये, लाईनअप मध्ये चला त्वरित. सतीजी देवकर चला लाईनअप मध्ये, चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये. आणि बॅटर मैदानावरती येऊ द्यात. चला मी मंगेश पदाले, बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. पंच, एक पंच मैदानाच्या आतमध्ये राहू द्या, दुसरे पंच जातील मैदानावरती. चला दुसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येतील, एक पंच मैदानाच्या आतमध्येच थांबा. सामन्याला सुरुवात होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच